मी जवळजवळ 17 वर्ष फॉरेनला काम केलं. लोकांना असं तो पीक म्हणजे उकरड्यावर खाणारं, गटारात खाणारं वगैरे असा प्राणी आहे. तुम्हाला आमच्याकडे घाण वास पण येणार नाही. आईपासून वेगळं केल्यानंतर 6 महिन्यात 100 किलो होतं. झालंच पाहिजे. क्वालिटी बघून स्वतः कस्टमर इकडे येऊन घेऊन जातो. काही आम्हाला कुठे जावं लागत. पहिलं तर युट्यूबचे व्हिडिओ बघून यशोगाथा बघून बिझनेस करू नका. पहिले त्याचं बेसिक बघा. मित्रांनो नमस्कार. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला लाज बाळगून चालत नाही. तर तेच उदाहरण येतं. बाहेरच्या देशांमध्ये काम करून येऊन स्वतःच्या गावात आले आणि त्यानंतर कोणतीही लाज न बाळगता वऱ्हा पालनाचा व्यवसाय चालू केला आणि खूप चांगल्या प्रकारे करतात ते. कशा प्रकारे करतात ते, काय प्रॉफिट घेतात ते, किंवा कशा प्रकारे केला पाहिजे कोण नवीन करणार असेल तर संपूर्ण माहिती एवढ्यामध्ये आपण पाहूया. त्याआधी फार्म कसा आहे मी सुरुवातीला तुम्हाला दाखवतो. आतमध्ये सुरुवातीला फार्ममध्ये आलं तर हे जे वऱ्हांना खायला जे लागतं ते फीड येतं. आता हे फीड बघतो आपण, ते फीड आहे. आणि इथनंच जेव्हा आपण पीक फार्मिंग करतो ना तेव्हा बायोसिक्युरिटी म्हणजे निर्जंतुकीकरण खूप महत्त्वाचं राहतं. जे की इथं आपले पाय बुडवावे लागतात असे याच्यामध्ये. आणि हा त्यांचा डुकरांचा फार्म आहे. पहिलं तर तुमच्या फार्म बाबाजी आहेत त्यांच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. माझं नाव निलेश सावंत आणि तुम्ही आता जे आहात ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकणात कणकवली तालुक्यामध्ये आहात, भिरवंडे गावात. बरं, आता हा वऱ्हा पालन म्हणजे पीक फार्मिंग हा तसा बघितलं जातो समाजामध्ये, तुच्छतेने बघितलं जातो की काय हे घाणेरड्याचं काम असं. आपण तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही बाहेरही नोकरी केली मग ह्या व्यवसायामध्ये आलं. तो एक प्रवास सांगा ना तुमचा ह्या व्यवसायामध्ये येण्याचा. पहिलं 2-3 पॉईंट सांगतो याच्यामध्ये. आमची परिस्थिती खूप गरीब होती लहानपणी. वडील आमचे मी 7वीत असतानाच वारले. त्यानंतर आईने आम्हाला कामं करून वाढवलं आहे. त्यात आम्ही पण म्हणजे मी पार्ट टाईम कॉलेज करायचो, दिवसा काम करून वगैरे केलेलं आहे. तर सुरुवातीपासून एक हे होतं की मला बिझनेस करायचा आहे म्हणून. आणि आमचं कोकण हे खूप सुंदर आहे, त्यामुळे मला कोकणात जाऊन काहीतरी करायचं होतं. तर मी जवळजवळ 17 वर्ष फॉरेनला काम केलं आणि मी ठरवलं की कोकणात जाऊन काहीतरी काम करायचं आहे. तर मी सर्व रिसर्च करत होतो इथे येण्याच्या आधी. तर तुम्ही जसं बोलला तसं बरोबर, पिगरीला असं घाणेरडं असं मानलं जातं. पण ॲक्च्युली तुम्ही जर मी त्याच्यामध्ये बघितलं ना तर तुम्ही ड्राय फीडवर जर काम केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसतो. लोकांची अजून ती म्हणजे लोकांना असं तो पीक म्हणजे उकरड्यावर खाणारं, गटारात खाणारं वगैरे असा प्राणी आहे. पण तुम्ही त्याला प्रॉपर मॅनेजमेंट करून ड्राय फीडवर जे मका, सोयाबीन, राईस DOC वगैरे ह्याच्यावर जर तुम्ही गेलं तर तुमच्याकडे आता तुम्ही उभे आहात. तुम्हाला आमच्याकडे घाण वास पण येणार नाही. आपण इथे जेवू शकतो. एवढं छान स्वच्छता आहे. ड्राय फीडवर काम केल्याने हा फायदा आहे. पीक फार्म चालू करून तुम्हाला आता किती वर्ष झाली सर? 2 वर्ष झाली सर पूर्ण. सगळ्यात पहिलं मला सांगा की पीक फार्मिंग कशा प्रकारे केली जाते? पीक फार्मिंग जर करायचं ना तर एक सांगतो तुम्हाला ब्रीडिंगमध्येच काम करावं लागतं. तर ब्रीडिंगमध्ये काम केल्याने तुमचं जे येणारं पिल्लं तुम्हाला स्वस्त पडतं. तर तुम्ही पिल्लं विकत घेऊन जर वाढवायचं जर हे केलं तर तुम्हाला नुकसान होतं. तर स्वतःचं ब्रीडिंग करायचं म्हटल्यानंतर एका मादीला 8x7चा कप्पा म्हणजे 60 स्क्वेअर फीट जागा लागते साधारण एका मादीला. कमीत कमी 30 ते 50 माद्यांनी चालू करावं. तर मला प्रोफेशनल बिझनेस करायचा आहे तर चांगला. बाकी 5 माद्यांनी नाही तर 10 माद्यांनी चालू केलं तरी चालेल, जे गरीब शेतकरी आहेत त्यांनी. पण तेवढं आहे की त्यांचं खाण्यापिण्याची नियोजन करून ठेवावं लागेल. आता तुम्ही समजा 30 माद्यांनी वगैरे जरी चालू केलं तर तुम्हाला एक लक्षात ठेवायला पाहिजे की त्या माद्यांची पिल्लं अंशी तुम्हाला वेगळी ठेवायची आहेत किंवा ती पिल्लं विकली जाणार नाही, त्यांना फॅटनिंग करायची आहे. पिल्लं विकणं सोपं आहे पण सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो फॅटनिंग मध्ये आहे. तुमच्याकडे फॅटनिंगचे कंपार्टमेंट्स पाहिजे म्हणजे ती पिल्लं मोठी करायला. सर आता आपल्याकडे ही जात आहे, ही जात कोणती आहे? आमच्याकडे जी आहे ती लार्ज व्हाईट यॉर्कशायर जात आहे. यांना पिल्लं किती होतात साधारणतः? सर एव्हरेज जो आहे तो 8चा आहे. एखाद्या पिल्लीला 14 पिल्लं पण होतात, एकीला 7 किंवा 6 पण होतात, 10 पण होतात. एव्हरेज 9, 8 ते 9 पडतो सध्या. तो एव्हरेज 10 कोणाचा 12चा पण होतो. टोटल संख्या किती आहे आपली? आमची सध्या टोटल 500 आहे. छोटे मोठे अॅनिमल पकडून 500 संख्या आहे. तुम्ही सांगितली ती ब्रीड ती तर पिंक कलरची असते, पण मी याच्यामध्ये बघितलं 1-2 तर काळे कलरचे पण आहेत. तर ते कसे काय आले त्याच्यामध्ये? सर कसं असतं माहिती आहे का, आम्ही आता ड्रायफीडवरच्याच गिल्ड घेतलेल्या आहेत. पण त्या गिल्ड घेतल्या त्यांच्या आईंना जी पूर्वी क्रॉसिंग झाली असेल तर कधी कधी पेडिग्रीने येतं सर, किंवा काही त्यांची पूर्वी कोणती ब्रीडिंग झाली असेल तर त्याच्याने कधी कधी कलर वेगळा येतो. पण मार्केटमध्ये असं काय नाही की चॉकलेटी काळा वगैरे असं काय नाही. कटिंगला जातात तेव्हा सगळेच कटिंग होतात. किती फिमेल मागं आपण एक मेल ठेवलं पाहिजे? 10 फिमेल मागे 1 मेल ठेवायचा. आणि जास्तीत जास्त वजन किती जातं मेलचं आणि फिमेलचं वजन किती जातं? नाही, फिमेल सर ती 150 पर्यंत पण जाते, 150-200. आणि एक मेल त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये 250 ते 300 किलो होतो. तुम्ही शेड बघतोय आता आपण, तर खूप हाईट ठेवलेली तुम्ही. इतकी हाईट ठेवणं गरजेचं राहतं? सर ॲक्च्युली आमच्या कोकणामध्ये ना सर काय आहे, उष्णता खूप जास्त असते, दमटपणा आहे. तुम्ही बघाल ना आमच्याकडे टेम्परेचर कमी आहे पण समुद्र जवळ असल्यामुळे दमटपणा खूप जास्त असतो. त्यामुळे तुम्ही बघाल ना तर हाईट केल्यामुळे हवा खेळती राहते, वास वगैरे काय राहत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही वरती पण बघाल ना तर स्पेशल टाईपचं थर्मल इन्सुलेशन लावलं आहे ज्याने 5
डिग्री टेम्परेचर कमी होतं. शेवटी बघा हा प्राणी मला प्रॉफिट देतो तर त्याची काळजी घेणं हे माझं काम आहे. त्यामुळे ते स्ट्रेस वगैरे त्याचा कमी होतं आणि तो छान स्वच्छ हवेत राहून तुम्हाला रिझल्ट चांगले देतो. वातावरण कोणतं अनुकूल असतं की ह्या प्राण्यासाठी? टेम्परेचर असं काय नाही, तुम्ही 15 डिग्रीपासून तुमचं 30-35 डिग्री टेम्परेचर पण चालेल. दमटपणा त्यांना लागतो. फक्त जास्त टेम्परेचर नको. जास्त टेम्परेचर नाही तेव्हा तुम्हाला थोडंसं कंट्रोल करावं लागेल. किंवा जास्त थंडी पण नको. पिल्लं असतील तर तुम्हाला त्यासाठी बल्ब लावावे लागतात, हीटर लावावा लागतो. बरं, थंडीमध्ये पण काळजी घ्यावी. हो, थंडीमध्ये काळजी घ्यावी लागते. आता तुम्ही खाली कोबा केलाय, कोबा पण करणं गरजेचं राहतं का? फरशी तुमचं क्लिनिंगला इझी पडतं, तुमची घाण वगैरे राहत नाही. तुम्ही फरशी लावू शकता. आता आम्ही फरशा पण लावलेल्या आहेत कुठे. बरं, आता यांची सायकल कशी असते? एकदा एक मादी गाभण केली आपण, ती खाली कधी होते, परत गाभण कधी होते? ओके, ह्याच्यामध्ये ना सर 2 प्रकार आहेत. लोक काय करतात, मादी 70 किलो झाली 80 किलो झाली की ती क्रॉस करतात. पण जनरली मादी एकतर 32 आठवड्याची झाली पाहिजे, ते तिचे सगळे ऑर्गन्स ग्रोथ झालेले असतात आणि 80 ते 100 किलो वजन पाहिजे तेव्हा तिला क्रॉस करायचं आहे. आणि जनरली 100 किलो केली की पिल्लं जी येतात ती त्या प्रकारे. त्यानंतर खाली किती दिवसात होणार, किती महिने? यांचा गाभण काळ जो आहे ना 3 महिने 3 आठवडे 3 दिवस म्हणजे 114 दिवसाचा गाभण काळ आहे. वर्षभराला तुम्ही 2 वेळा वेत घेऊ शकता. वर्षभरामध्ये 2 वेळा? 2 वर्षात 4 वेळा. आणि जी पिल्लं होणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला जागा किती ठेवायची शेडमध्ये? तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो. जी मादी आहे तिला सेपरेट ठेवायचं, तिला 60 स्क्वेअर फीट जागा पाहिजे. आणि जे फॅटनिंगचे अॅनिमल आहेत ते 60 स्क्वेअर फूट, त्यांना 20 ते 30 स्क्वेअर फीट जागा लागणार एका प्राण्याला. त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही शेड वाढवू शकता. आता हे आमचं शेड जे आहे ना 200 बाय 25चं आहे, साधारण 5000 स्क्वेअर फीट आहे. तर ह्याच्यामध्ये आता साधारण आम्ही एक 350-400 ॲनिमल ठेवतो याच्यामध्ये आणि अजून एक छोटं शेड आहे फॅटनिंगसाठी. तर टोटल आपल्याकडे आता 500-600 ॲनिमल आहेत. सर तुम्ही मगाशी म्हटलं की ड्राय फीडवरती तुम्ही करताय आणि अजून एक असतं की हॉटेल वेस्टवरती पण करतात, जे की फ्रीमध्ये आपल्याला मिळतंय. तर मग याच्यामध्ये फरक काय? सर हॉटेल वेस्टमध्ये करणं म्हणजे काय माहिती आहे का साहेब, बघा कोणत्याही प्राण्याला त्याची व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी विटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स हे लागतं. ते हॉटेल वेस्टवाले जे करतात त्याच्यामध्ये त्याचं काही नसतं, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स वगैरे काही नसतं. आणि हॉटेल वेस्टमध्ये तुम्ही बोला तसं फ्री किंवा एकदम कमी प्राण्यामध्ये होतं. पण हॉटेल वेस्ट म्हणजे काय माहिती आहे का साहेब, ते प्राण्यांमध्ये पूर्ण टॉक्सिक असतं, स्ट्रेस येतं. कारण जे खाणं असतं ते सगळं नासलेलं असतं. ती गाडी येते, 3-3 दिवसाचं खाणं आहे. म्हणजे हॉटेल वेस्टवर जे काम करतात ना ते जनरली बॉम्बवर बसलेले असतात. कसं होतं त्यांचं 3-4 वर्ष चांगला प्रॉफिट होतो, मग एकच वर्ष असं होतं ना कारण त्यांचे आजार येण्याचे चान्सेस जास्त आहेत. रोज गाडी येते जाते, कोण आजारी प्राणी त्यांचा विकतो कटिंगला, मग त्या प्राण्याचं जे उरलेलं असतं ते हॉटेल वेस्टमध्ये त्यांच्याकडे येऊ शकतं. तर अशा वेळी ॲट ए टाइम म्हणजे आम्ही असं ऐकलेलं आहे की 15-15, 20-20 फार्म बंद झालेले आहेत. तर ह्याचा हॉटेल वेस्टचा तो इश्यू आहे. ड्राय फीडवर काय माहिती आहे का, तुम्ही आता एक बघितलं ना तर जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा हॉटेल वेस्टवालेच सगळे बंद होतात. ड्रायफीडवाला कधीच बंद होत नाही. ड्रायफीडमध्ये मेन गोष्ट काय माहिती आहे का, तुम्हाला एक आमच्याकडे ड्रायफीड आहे जे वापरतो, तर मी गॅरंटी घेऊ शकतो की 6 महिन्यात माझा प्राणी 100 किलो होतो. तर माझं फीड कोणी महाराष्ट्रात वापरलं, तुमचं फीड आहे? हां, आमचं फीड जे आम्ही केलं, आम्ही खूप रिसर्च केली. आम्ही पण लगेच झालं नाही आहे, 2 वर्ष आम्ही रिसर्च करून त्यानंतर आम्ही बॅच बाय बॅच आम्ही त्याचं रिसर्च केला की कुठली बॅच किती होते. तर आमच्याकडे ज्या बॅच ज्या झाल्या तर आम्ही 6 महिन्यामध्ये 100 किलो आमचा ॲनिमल होतोय. मग त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला स्टार्टर फीड, ग्रोवर फीड, ब्रीडर, फिनिशर. जनरली त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, प्रोटीनचा सर हे असतो. जनरली त्याच्या मका जास्त असतो एनर्जीसाठी, सोया डीओसी, सोयाबीन, राईस डीओसी, मस्टर्ड डीओसी वगैरे हे असतं. आता हे तुम्ही फीड बनवता, हे स्वतःसाठीच बनवता ना? हो हो, बाहेर आपण विक्री करत नाही? हो नाही, आमच्या जवळचे जे फार्मर आहेत जे ड्राय फीड करतात त्यांना आम्ही विकतो. म्हणजे कोणाला पाहिजे नसेल आम्ही विकतो साहेब. हो सर, जसं तुम्ही सांगितलं की 6 महिन्यात पिल्लू हे 100 किलो होते, तर ते कशा प्रकारे होतंय, त्याच्यामध्ये काय वेगळी काळजी घ्यावी लागते का काय? नाही सर, ह्याच्यासाठी क्रायटेरिया आहे. 6 महिन्यात जर 100 किलो करायचं जे मी बोलतोय ना, तर त्यासाठी जी तुम्ही मादी गिल्ड घेता ती पण ड्राय फीडवर पाहिजे. बरं, म्हणजे तिला फीडवरतीच होत का, तिच्यामध्ये ती जर हॉटेल वेस्टवरती असेल तर तिच्या पोटात टॉक्सिन्स वगैरेच असणार. मग येणारं पिल्लू मजबूत येणार नाही किंवा तुमची पिल्लं डेड होण्याचे चान्सेस आहेत. तर तुमचं जे तुम्ही मादी घेताय ती पण ड्राय फीडवर पाहिजे पहिल्यापासून. आणि तुम्ही तिच्या गाभण काळात पण तिला ड्राय फीडच दिलं पाहिजे. आणि पिल्लू जोपर्यंत ते 10, 12, 15 किलोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला ड्राय फीड दिलं पाहिजे. नंतर तुम्ही त्याला फीडच दिलं पाहिजे ॲक्च्युली, तरच ते 100 किलो होणार 6 महिन्यात. तर ह्याच्यामध्ये आम्ही जे फीड देतोय आता, ज्या प्रकारे ब्रीडर, स्टार्टर ब्रीडर, ग्रोवर, त्याच्यामध्ये आम्ही गॅरंटी घेतो की ते 100 किलो होणार पिल्लू. कारण आम्ही त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू चेक करून रिसर्च करून 2 वर्ष आम्ही ते फीड बनवलेलं आहे. त्यामुळे मी गॅरंटी घेऊ शकतो की ते एक मादा किंवा नर
6 महिन्यामध्ये 100 किलो होऊ शकतं. सर यांचं डेलीचं नियोजन कसं चालतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सर ह्याचं नियोजन आहे ना एकदम सोपं आहे, त्यामुळे काम करायला सोपं आहे. तुम्ही सकाळी ह्यांना फीड देता त्यांच्या वजनाप्रमाणे आणि संध्याकाळी त्यांना फीड देता त्यांच्या वजनाप्रमाणे, आणि फक्त सकाळी जेव्हा ऊन पडतं तेव्हा आपण डायरेक्ट पाण्याने हे क्लीन करतो. बरं. तर एवढं सोपं आहे. फक्त पिल्लं झाल्यानंतर तुम्हाला फक्त बघावं लागतं. तर ते पण आम्ही बॅचने करतो. 30-30ची बॅच बनवतो. म्हणजे ह्या महिन्यात पूर्ण डिलिव्हरी आहे 30 माद्यांची, मग तेव्हा आम्हाला माहिती आहे पूर्ण रात्रंदिवस मेहनत करायची आहे. बरं. मग 2-3 महिन्याने दुसरी बॅच घेतो. हा फार्म पाहण्यासाठी किती जण काम करतात याच्यामध्ये? आता सध्या आपण ब्रीडिंगचा फार्म आहे ना, तो 2-1 फार्म आहे, तर 3 माणसं काम करतात पूर्ण याच्यावर. 2 माणसं पण बस झाली. पण आम्ही काय करतो, एक माणूस कायम एक्स्ट्रा ठेवतो आणि मी स्वतः काम करतो. समजा कोण सुट्टीवर गेलं किंवा उद्या वाढलं तर ते ट्रेन असतात माणसं. आजार पण कसं आहे आणि लसीकरण कोणतं गरजेचं राहतं? सर याच्यामध्ये लसीकरण 2च आहेत. एक ती स्वाईन फ्लूची आहे आणि FMD करतो आपण. या 2च कधी कधी करावं लागतं? ह्या कसं माहिती आहे का, वर्षात 2दा. आज तुम्ही होळीला जर केलं ना तर त्यानंतर तुम्ही दिवाळीला करता. या 2 लसी अशा प्रकारेच करतो आपण. आणि आजार पण कसं आहे याच्यामध्ये? आजार पण सर तेवढं नाही आहे, प्राणी मजबूत आहे, आजार पण तेवढं येत नाही. 1-2 डोस दिले ना अँटीबायोटिकचे वगैरे तर ते होऊन जातं. त्यासाठी तुम्हाला थोडंसं नॉलेज, तुम्हाला काही चांगल्या लोकांची कॉन्टॅक्ट, तुम्हाला कंटिन्यू काम करत आलं तुम्हाला स्वतःला समजतंय सगळं. आता आपण ह्या कप्प्यांमध्ये पाहिलं ना, तर आता हे किती महिन्याचे आहेत सगळे? का ह्या माद्या आहेत ह्या सगळ्या? ह्या सगळ्या माद्या आहेत. बरं. आणि आपण बघितलं इथं फिडर किंवा ड्रिंकर काही नाहीये, आपण खाली टाकतो. खाली इथं आपण फीड टाकतो. हो. आणि पाणी पिण्यासाठी सर? पाणी पिण्यासाठी तिकडे डायरेक्ट टॅप आहेत. हे जे आहेत त्याला तोंड लावून डायरेक्ट पाणी येतं. हो. आपण साफसफाई किती वेळा करतो दिवसभर? दिवसात ना एकदा साफसफाई करतो, प्राण्यांना पण धुतो आणि क्लीन करतो. हो, एकदा बस झाली साफसफाई. नंतर काय वास किंवा काही येत नाही. तुम्ही आता कालपासून संध्याकाळपासून वगैरे काही तुम्हाला येणार नाही. सकाळी एकदा क्लीन केलं की काही वास येत नाही. हे कप्पे सर 20 बाय 25 फुटाचे आहेत. आणि ह्या कप्प्यांमध्ये किती ठेवलेत प्राणी? या प्रत्येक कप्प्यामध्ये आपण 17 ते 18 प्राणी ठेवू शकतो. 20 पण ठेवू शकतो, जे लहान असतील ते साईज प्रमाणे ठेवतो. वेगळी काय काळजी घ्यावी लागते पिल्लांना? सर ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला आणतो ह्याच्यामध्ये त्यांच्या 30 दिवसाला, 60 दिवसाला, 90 दिवसाला, 110 दिवसाला इंजेक्शन्स आहेत. मग त्याच्यामध्ये आयरनचं इंजेक्शन आहे, व्हिटॅमिन D3चं इंजेक्शन आहे, सर्वात शेवटी अँपॉक्सिलिनचं इंजेक्शन्स आहे. आता पिल्लं झाल्यानंतर पण त्याचे सर प्रॉपर दात कट करावे लागतात. पहिल्या दिवशी आपण त्याचे दात कट करतो, त्यांची जे मेल असतात त्यांची शेपटी कट करतो. 3ऱ्या दिवशी त्यांना आयरनचं इंजेक्शन देतो. मग त्यांना संडास वगैरे होण्यासाठी एनरोफ्लोक्झासिनचं औषध देतो. ह्या प्रकारे औषधं आहेत जी तुम्हाला आधीच द्यावी लागतात. जसं पिल्लू झाल्यानंतर त्यांना मिझरल पावडरमध्ये, आता मिझरल पावडर मिळत नाही पण त्यांना क्लीन केलं तर हे. परत थंडी असेल तर त्यांना आपण क्रिपर रूम तयार करतो, त्याच्यामध्ये बल्ब सोडतो जेणेकरून त्यांना थंडी लागू नये म्हणून वगैरे. पिल्लांना आंघोळ घालत नाही कारण त्यांना निमोनिया होण्याचा चान्सेस असतो. तर अशा प्रकारे पिल्लांची काळजी घ्यावी लागते. पिल्लं जवळजवळ 30-35 दिवस आईजवळ असतात. त्यानंतर पिल्लांना आपण वेन करतो तेव्हा पण पिल्लं थोडी स्ट्रेसमध्ये असतात, तर ते पण आपल्याला बघावं लागतं. म्हणजे जेव्हा दुसरीकडे आईपासून लांब गेल्यानंतर पिल्लं थोडं घाबरतं, हे करतं. तर आपण काय करतो, ही पिल्लं जनरली 7 दिवसापासून फीड खायला सुरुवात करतात. तर आम्ही आईचं पिल्लू असताना, आईबरोबर असताना दूध तिला चांगलं गोड लागतं, तर आम्ही फीड देतो. फीड बरोबर मिल्क रिप्लेसर थोडं टाकतो, दुधाची पावडर वगैरे, त्याने त्यांना चव लागते. कारण काय होतं, आईला सुरुवातीला दूध चांगलं असतं, आईला दूध नंतर कमी होतं. आईचं पण असं आहे की आईला दूध जे असतं ना, प्रत्येक पिल्लामागे 400 ग्रॅम फीड टाकावं लागतं. बरं. तर तिला समजा 8 पिल्लं आहेत तर 3.2 किलोग्राम फीड तिला दररोज खाल्लं पाहिजे. 10 पिल्लं आहेत तर तिला 4 किलो फीड खाल्लं पाहिजे. तर ह्या प्रकारे तिला द्यावं लागतं. हे सगळे अभ्यासाच्या गोष्टी आहेत. याच्यामधलं आर्थिक गणित कसं आहे की एका मादीला खर्च किती येतो, ती पिल्लं किती देते आणि त्या पिल्लांनंतर आपल्याला प्रॉफिट किती होते, एका मादीनुसार आपण जर सांगितलं तर बरं होईल. ओके सर, आपण घेताना ना आपण गिल्ट घेतो, जी 80 किलोची किंवा 100 किलोची मादी असते ती. बरं, पहिल्यांदा वेणारी ती घेणार, जी पहिल्यांदा वेणारी आहे आणि जी रेडी फॉर ब्रीडिंग, जिला मेटिंग करू शकतो अशी मादा घेतो. तर ती मादा जी आहे ना सर, ती तिच्या पूर्ण 1 वर्षाची मादा 1 वर्षात जवळजवळ 27,000 रुपयाचं खाणं खाते. म्हणजे 6 महिन्याला एक 13,500, आपण 14,000 पकडू हे करून. तर जनरली काय होतं, 6 महिन्याचं सायकल असतं, जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तिची गाभण का 114 दिवस, 3 महिने म्हणजे 4 महिनेच पकडा. आणि त्याच्यानंतर ती महिनाभर पिल्लाला दूध देते किंवा 35 दिवस, त्यानंतर आपण तिला वेगळं करतो. 35 दिवसानंतर आपण पिल्लू सेपरेट करतो. 30 दिवस ते 35 दिवसांना आपण पिल्लाला सेपरेट करतो. मग ते पिल्लू स्वतः त्याला आपण स्टार्टर फीड देऊन पिल्लाला 45, 60, 50 दिवस जोपर्यंत त्याचं 15 किलो वगैरे वजन होत नाही तोपर्यंत ठेवतो. नंतर त्यांना पिल्लांना विक्री करतो. तर त्याच्यामध्ये जनरली मादीचा, आता आपण असं बोलूया की ते एक पिल्लाला वजन 100 किलो करून किती होतं त्याचंही बघू. तर जनरली काय होतं, ह्यांना 32 किलो स्टार्टर फीड लागतं, 110 किलो ह्यांना ग्रोवर फीड लागतं आणि 100 किलो
मग फिनिशर जर तुम्ही फॅटनिंग करत असाल तर त्यांना 100 किलो फिनिशर फीड लागतं, पण 240 किलो फीड टोटल 100 किलो व्हायला लागतं. तर त्याचा जो खर्च आहे तो साधारण 8,400 आहे. तर तुम्ही 30 ते 32 रुपये एव्हरेज पकडला तर तो प्रत्येक एरियाप्रमाणे बदलत जाणार. कोणाचा 35 एव्हरेज असेल, कोणाचा 30 असेल, कोणाचा 38 असेल. तर तो आमचा जो एव्हरेज त्याने 8,400 ते 9,000 रुपये लागतात. आणि एका मादीला आपण 8 पिल्लं पकडतो तर तिचं प्रत्येक पिल्लाला एक 1,600 ते 2,000 रुपये लागतात. 2,000 पकडा आणि हे 8,400 एक 10,400 10,500 रुपये ते 11,000 रुपये पकडा. 11,000 रुपये एक पिल्लू 100 किलो व्हायला लागतं. किती महिने होतात ते पिल्लू? 6 महिन्यामध्ये होऊन जातं. मग ते पिल्लू आईपासून वेगळं केल्यानंतर 6 महिन्यात 100 किलो होतं, झालंच पाहिजे. तर ते 6 महिन्यामध्ये पिल्लू 100 किलो झालं एव्हरेज की ते तुम्ही 180-160 रुपयाला मार्केटप्रमाणे जे काय रेट असेल त्याने विकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एका पिल्लामागे साधारण 7,000 ते 6,000 ते 8,000 पर्यंत प्रॉफिट होतो तुम्हाला एका पिल्लामागे. एका पिल्लामागे. मग 8 पिल्लं आहेत तुमची तर 8 64 50,000 वगैरे एव्हरेज पकडा. बर. पण तुमचा कमीत कमी जरी झालं तुमचं 30 किलो 130-140 जरी तरी तुमचा 30% प्रॉफिट 40% कुठे जाणार नाही, म्हणजे नुकसान होणार नाही. आता हे सांगितलं तुम्ही ड्राय फीडवरती आणि जे काही हॉटेल वेस्टवरती करतं त्याच्यापेक्षा ड्राय फीडवरती जो ॲनिमल आहे त्याला किंमत जास्त मिळते का तेवढीच हो किंमत? हो 100% मिळते. आता तुम्हाला सांगतो ना मार्केटमध्ये रेट आहे ना 120 रुपये 130 रुपये झालेले, पण आम्हाला ड्राय फीडवर तोच रेट 160-180 मिळत होता. कारण कसं होतं हॉटेल वेस्टवर जो मटनचा रेशो आहे तो 50-50 आहे. म्हणजे एक तुम्ही 100 किलोचा काढलं तर 50 किलो किंवा 55 किलो मटन मिळतं. तेच जर तुम्ही ड्राय फीडचा जर हे केला त्याच्यावर चरबी कमी असते, चरबी पाहिजे त्यांना पण त्याची हे कमी असते, पण त्याच्यात मटन 80-85% मिळतं. त्यामुळे त्यांना जास्त फायदा होतो. आता हे विक्री करायला तुम्हाला माल घेऊन जावं लागतं का व्यापारी इथनं नाही सर, माझ्याकडे चांगली क्वालिटी आहे. ऑलरेडी भरपूर ग्रुप्सवर वगैरे आहोत आम्ही, तर क्वालिटी बघून स्वतः कस्टमर इकडे येऊन घेऊन जातो. काही आम्हाला कुठे जावं लागत नाही. सर तुम्ही सांगितलं इतकं प्रॉफिट होतंय, पण असं नाही का प्रत्येकालाच प्रॉफिट होईल? कारण की काही फार्म तर खूप असे बंद पण होतात ते, तर त्याची कारणं काय बंद होण्याची? सर बंद होण्याचं मेन कारण आहे ना सर आपलं कॅल्क्युलेशन नसतं फीडचा. सर लोकांना पैसा तो म्हणजे फीडला जो पैसा लागतो ना तो नसतो. त्यामुळे प्राणी ते लोक काय करतात 70-80 किलोवर प्राणी विकून देतात, त्याच्यामुळे त्यांचा लॉस होतो. 2-3 प्रकार आहेत सर. एक तर तुमचे जे शेतकरी जो श्रोता आहे तुमचा त्यांना सांगतो, पहिलं तर यूट्यूबचे व्हिडिओ बघून यशोगाथा बघून बिझनेस करू नका. पहिले त्याचं बेसिक बघा की आपल्याला हा प्राणी किती रुपयाला मिळणार, त्याला वाढवायला किती खर्च लागणार, तो प्राणी मी विकला तर मला किती मिळणार. कधी कधी असं होतं की जेव्हा हे नसतो तेव्हा तुम्हाला प्राणी 1 महिना होल्ड करावा लागतो. आता तुमच्याकडे 400-500 प्राणी आहेत, आता त्यांना 1 महिना होल्ड करायला रेटच नाही आहे. तुम्ही एकदमच कमी रेट नाही, आता तुम्हाला माहिती आहे महिना 1.5 महिन्याने रेट वाढणार आहे, तर ते प्राणी तुम्हाला होल्ड करायचे आहेत, तर त्यांना तेवढं खायला घालायचं आहे, नाहीतर तुम्ही ते लॉसमध्ये विकणार. मग अशा प्रकारे धंदा बंद होतो. त्यामुळे पहिलंच कॅल्क्युलेशन करायला पाहिजे की कुठल्या ह्याच्यामध्ये मी विकणार आहे ॲनिमल, मला विकला नाही प्राणी तर मला होल्ड करायचं आहे. आणि तुम्ही आता कॅल्क्युलेशन सांगितलं त्यात पण कमी जास्त होऊ शकतं ना, म्हणजे प्रत्येकानुसार? 100%. आता आपण व्हिडिओमध्ये जसं सांगतोय की इतका फायदा होतो, बरेच जणांना इंटरेस्ट येतो, ते जाऊन चालू करतात, तर त्यांना काय सांगाल की पूर्ण माहिती घेतल्याशिवाय चालू करू नका? नाही सर, कसं होतं काही म्हणजे तुम्ही मार्गदर्शन घ्या, काही शेतकऱ्यांशी बोला, इथल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या. फार्म व्हिजिट करणं पण गरजेचं. फार्म व्हिजिट करणं तर सगळेच फार्म व्हिजिट देत नाही बायोसिक्युरिटीमुळे, पण तुम्ही जाऊन त्या ओनरला भेटा, काय आहे ते बघा. आणि मार्केटमध्ये जाऊन पण बघा बाबा त्याच्याकडे किती म्हणजे ॲनिमल कोण किती घेतं, किती पिल्लं विकली जातात, किती पिल्लांना मला फॅटनिंग करायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, कारण प्रत्येकाला असं वाटतं की मी डिलिव्हरी झाली की मी सगळी पिल्लं विकून टाकेन 5,000-6,000ला, मग मी फ्री झालो. असं होत नाही. तुमच्याकडे 400-500 जर पिल्लं झाली तर तुमची 100च पिल्लं गेली, तर बाकीची 400 पिल्लं तुम्हाला परत फॅटनिंग करायची आहेत ना. कारण तुम्ही पिल्लू 15 किलो करा, 25 किलो करा, 30 किलो करा, तुमचं पिल्लाला रेट तेवढाच मिळणार, पण तुमचं फीड जास्त जाणार. त्यामुळे तुम्ही बघताना पहिलं मॅनेजमेंट बघा की मी कधी विकणार आहे, कोणत्या ह्याला विकणार आहे, माझा खर्च किती होणार आहे. सर खूप डिटेलमध्ये आणि जे काही आहे ॲक्च्युअल फॅक्ट ती खरी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खरंच खूप आभार. तर मित्रांनो भेटूया अशाच एका चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमचे खूप खूप आभार एवढ्या लांबून आल्याबद्दल. धन्यवाद सर.